लाडकी बहीण योजनेवरील अर्थ विभागाच्या आक्षेपावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। त्या बातम्या निराधार, महाराष्ट्रामध्ये पैशांची कमी नाही, अजित पवारांचं ट्विट। लाडकी बहीणच्या धर्तीवर आता लाडकी सून योजना आणा, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण यांचा सरकारला सल्ला। सुनेचं दुःख कोणालाच कळत नाही अशी खंतही व्यक्त। आमच्या पक्षात येण्यास अनेक जण इच्छुक, मात्र बैठकीत या संदर्भातला निर्णय घेणार। शरद पवारांचं मोठं वक्तव्य, तर लाडकी बहीण योजनेवरूनही पवारांचा निशाणा। अजित पवार गटाचे विधान परिषदेतले आमदार बाबाजानी दुर्रानी पुन्हा एकदा शरद पवारांसोबत। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये दुर्रानींनी केला पक्षप्रवेश। बीड आणि जालना जिल्ह्यामधली स्थिती चिंताजनक, दोन्ही जिल्ह्यांचा शरद पवार दौरा करणार। राज्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन बाजू घेतल्या, हे चूक। माझा महाकट्ट्यावर पवारांनी मांडली भूमिका। मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना एकत्र बोलवा, शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला। आरक्षणावरून निर्माण झालेली परिस्थिती सर्वांनी मिळून दूर करावी अशीही अपेक्षा व्यक्त। सत्ताधारी आणि विरोधकांचं षडयंत्र, आचारसंहिता लागेपर्यंत वेळकाढूपणा करतात, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। तर आरक्षण न दिल्यास सरकार पाडणार, जरांगेंचा इशारा। माध्यमांचे कॅमेरे बघून काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकरांनी काढला पळ। विधान परिषद निवडणुकीमध्ये अंतापूरकरांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय। कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी वाढल्यानं अनेक भागात पाणी, जिल्ह्यातले 98 बंधारे पाण्याखाली। पंचगंगा नदीची पातळी 47 फुटांवर। इचलकरंजीमध्ये धैर्यशील मानेंचा ड्रायव्हर आणि राहुल आवडेंच्या ड्रायव्हरमध्ये हाणामारी, हसन मुश्रीफांसमोर एकमेकांना बेल्टने मारहाण। पार्किंगच्या वादावरून राडा। पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पत्ता दिलेल्या थर्मोवेरिटा कंपनीवर येणार टाच। सरकारकडून लिलाव होण्याची शक्यता, 2,77,000चा कर थकवला। उद्धव ठाकरेंचा 65वा वाढदिवस, शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री बाहेर गर्दी। उद्धव ठाकरे यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार। सोलापुरात गुन्हेगारावर केलेली कारवाई पोलिसांच्या अंगलट। आरोपींना दोरखंड लावून का आणलं, कोर्टाचा सवाल। स्पष्टीकरणासाठी दिले 7 दिवस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।